शिवरात्री मित्रांनो, हा संध्याकाळचा ब्लॉग आहे माझा। आज रविवार होता, पण रविवार काय चांगला नव्हता। आज एकदम खराब रविवार होता। आज म्हणजे धावपळीमध्ये गेला दिवस। आज झालं ते गेलं 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 त्याचं काय नाही। हे बाबा हे वर्ष ना एकदम माझं खराबच आहे। 2025 काय माहिती काय काय झाले काय माहिती। कोणावर पटत नाही, कोण माझं ऐकत नाही किंवा काय, म्हणजे एकदम बेकार बेकार वर्ष एकदम। त्यासाठी काय समजत नाही। लय म्हणजे आता कसं चुकून पण काय होतं, किंवा माझ्याकडून किंवा चूक होते किंवा समोरच्याकडून पण चूक होते। काही ना काही इश्यू चालू आहे यावर्षी। आता कधी बाबा हे 2025 संपतं, कधी 2026 येतं त्याची वाट बघतोय। म्हणजे लय लय आपलं हे काय म्हणतात ते लय खराब वर्ष गेलं आज। हे म्हणजे अजून चालू आहे। नोव्हेंबर अजून डिसेंबर अजून 2 महिने घालवायची। आता जानेवारीमध्ये काय होतं काय माहीत नाही। हे पूर्ण वर्षच खराब गेलं 2025। स्वभावामुळं आता माझा स्वभाव कसा आहे की पुढच्या माणसाचा स्वभाव कसा मला माहीत नाही, पण स्वभावामुळं काय जमतच नाही माझं कोणाबरोबर। असं मी कसं तोंडातले फटकळ आहे, लय म्हणजे लय फटकळ आहे। त्याच्यामुळं काय माझं जमतच नाही कोणाला। कोण जमून घेणार आहे माझं? कोणाला काही गरज पडली माझं जमून घ्यायची असे, पण काय करणार, त्याला इलाज नाही। बाकी तुमचं काय चाललंय? मजेत ना? तुम्ही मजेत, आम्ही मजेत बाबा। आपण म्हणजे कसं जास्त दुनियादारी करत नाही। दुनियादारी पासून आपण लय लांब आहे असे। तरी पण काय आपण एखाद्याने आपल्याला मदत केली, आपण त्याला मदत केली, पण एक अशी घटना झाली की बाबा माझी पण चुकी नाही, त्याची पण चुकी नाही। मग ते आता ते झालं ते पण सॉल्व झालं। म्हणजे ते झालं समज ती माझीच चूक होती, काय होती ती असं आहे। असं आहे म्हणजे कधी कधी आपण समोरचं आपलं चांगलं करतो, आपण पण त्याचं चांगलंच बघतो, पण कधी कधी चुका होतात। आता काय काय त्या चुकांचं काय घेणं देणं नाही। काय बोलायचं आता काही आठवत नाही। लय आजकाल बाबा ते निवृत्ती महाराजांची लय रील व्हायरल होती। असे लग्न गेलं, तसं लग्न गेलं। ते निवृत्ती महाराज म्हणायचे ना बाबा, बँड वाजा नसले की पोरं होत नाही, असं काही नाही। पण वेळ काय त्यांच्यावर पण आली, लोक त्यांच्यावर पण मजाक उडवायला लागली। म्हणजे हा वेळेचा भाग आहे हा, असे म्हणजे त्यांचं ते लय मोठे माणसं आहे आपल्यापेक्षा, लय म्हणजे लय, पण वेळी ते कायम सगळ्यांना ट्रोल करत आले, तर ते आता आता ते सगळे लोक त्यांना ट्रोल करायला बघतात आहे। असे असं चालू आहे सगळी निवृत्ती महाराजांचं। पण जो त्याच्या पद्धतीने बरोबरच आहे असे। निवृत्ती महाराजांचं सांगायचं म्हणजे त्यांची एक शाळा आहे, मला माहीत नाही, मी ऐकून व्हिडिओमध्येच ऐकले। त्यांची एक शाळा आहे, ते अशी फी काय पोरांची घेत नाही किंवा हे भरपूर हे असतं। त्यामुळं ते एकदम भारी माणूस आहे। त्यांना काय ट्रोल बिल काय करत नका जाऊ। म्हणजे आपण काय सामान्य व्हिडिओ, आपला काय नॉर्मलच व्हिडिओ आहे, काही जास्त हे नाही। पण एक सांगायचं म्हणजे ते महाराज आहे, त्यांना आपल्यापेक्षा कितीतरी अभंग बिभंग सगळं पाठ आहे असे। एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।